नमस्कार शेतकरी मित्रांनो. कांद्याच्या बाजारभावात तुफान वाढ झालेली आहे. तर आज जाणून घ्या की आजचा कांदा बाजार काय आहे भाव. काही दिवसांपूर्वी कांद्याकडे पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. वर्षभर राब मेहनत करून पिकवलेला कांदा 10 रुपयापर्यंत घसरला आणि आता उत्पादन खर्चही न निघाल्याने अनेक शेतकरी हतबल झाले होते. कुणी कांदा शेतातच टाकून दिला तर कुणी भाव वाढतील या आशेने साठवणुकीचा मार्ग निवडला. मात्र आता अवघ्या काही दिवसातच चित्र झपाट्याने बदललेलं असून हाच कांदा बाजारात लाल होताना दिसत आहे. सध्या किरकोळ बाजारांचे कांद्याचे दर थेट 25 ते 30 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत. काही भागात तर आणखीन जास्त दराने कांदा विकला जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याचा परिणाम थेट गृहिणींच्या स्वयंपाकघरावर दिसू लागलेला आहे बरं. कारण रोजच्या भाजी पिशवीत कांद्याची खरेदी करताना लोक दोनदा विचार करू लागलेले आहेत. हिवाळी भाकरी आणि कांदा पण आता थोडा महाग. हिवाळ्याच्या दिवसात गुलाबी थंडी, बाजरीची गरम भाकरी, ठेचा आणि सोबतीला कांदा ही ग्रामीण भागातील पारंपरिक मेजवानी असते. पण हाच कांदा आता थोडा महाग होत चालल्याने या साध्या जेवणाचाही खर्च वाढतो आहे. काही दिवसांपूर्वी 10 रुपयांत सहज मिळणारा कांदा आज 25-30 रुपयावर गेलेला आहे. हे बदललेले वास्तव अनेकांना चटका लावणारे आहे. आवक घटली त्यामुळे भाव वाढत चाललेले आहे. कारण सध्या बाजारात जुन्या कांद्यासोबत नवीन कांद्याची आवक सुरू आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे कांदा बाजारात येत नसल्याने दर वाढलेले आहेत. तर आपण बघू शकतो की जाधववाडी कृषी उत्पादन बाजार समितीत गुरुवारी केवळ 3,140 क्विंटल कांद्याची आवक झाली. विशेष म्हणजे शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असूनही अडत बाजारात 25 ते 30 क्विंटल कांदा दाखल झाला. ही आवक एकदम कमी असल्याने व्यापाऱ्यांचे म्हणणे होते की आवक घटल्याचे थेट परिणाम ठोक बाजारावर झालेला असून कांद्याच्या भावात 500 ते 1,000 रुपयाची वाढ नोंदवली गेली आहे. सध्या ठोक विक्रीत नवीन कांदा 2,000 ते 2,200 रुपये प्रति क्विंटल तर जुना कांदा 1,500 रुपयापासून पुढे दराने विकला जात आहे. परिणामी किरकोळ बाजारात दर वाढून 25 ते 30 रुपये किलो झाले आहेत. चंपाषष्ठीनंतर कांद्याला मागणी वाढली. कारण कांद्याच्या दरवाढीमागे मागणी झालेली वाढ ही मोठी कारण आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यात अनेक घरामध्ये चंपाषष्ठीपर्यंत कांदा न खाण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या काळात कांद्याची मागणी कमी राहते. पण चंपाषष्ठी संपताच बाजारात मागणी एकदम वाढते आणि याचा थेट परिणाम भावावर होतो. औरंगपूर भाजी मंडईत रोज साधारण 50 क्विंटल कांद्याची विक्री होत असे. आता ही विक्री 75 क्विंटलपर्यंत पोहोचल्याचे कांदा विक्रेते सांगतात. नवीन कांद्याला ग्राहकांची जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः नवीन कांद्याला ग्राहकांची जास्त पसंती मिळते. कारण साठवणुकीत नुकसान आणि निसर्गाचा फटका. भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी जुन्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली. मात्र साठवणुकीदरम्यान अंदाजे 6% कांदा खराब झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येतं. त्यातच जास्त पाऊस आणि थंडीचा फटका नवीन कांद्याच्या उत्पादनालाही बसलेला असतो आणि आहे. त्यामुळे बाजारात दर्जेदार कांद्याची उपलब्धता कमी झालेली आहे. तर आपण बघू शकतो की काही ठिकाणी कांदा 2,200 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात असताना परत जिल्ह्यात हाच दर 2,500 ते 3,500 रुपयापर्यंत गेलेला आहे. मागणी अशीच वाढत राहिली आणि आवक अशीच घटली तर येत्या काही दिवसात कांद्याचे भाव 5,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता अडत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना रडवणारा कांदा आता किमतीत लाल होत आहे. मात्र या दरवाढीचा आनंद शेतकऱ्यांपेक्षा जास्त काळ टिकेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण साठवणुकीतील नुकसान आणि निसर्गाचा मार अनेकांच्या पदरी निराशाच आणून गेलेला आहे. दुसरीकडे वाढते दर सामान्य ग्राहकांच्या खिशालाही चिमटा काढत आहे. पुढील काळात कांद्याची आवक आणि मागणी आणि साठवणूक यावरचे बाजाराचे भवितव्य ठरणार असून कांद्याचा हा खेळ शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही सावध करून जाणार आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर कांदा असतील आणि कांद्याचे जर बाजारभाव अशा प्रकारे असतील तर तुम्हीही जाणून घेऊ शकता. आणि जर चॅनलवरती तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.